राघव, एक उत्साही आणि बुद्धिमान शिक्षक, एका शांत, हिरवाईने नटलेल्या खेड्यात शिक्षक म्हणून रुजू होतो. या खेड्यात आल्यानंतर त्याला स्थानिकांशी चांगले जमवून घ्यायचे असते. मात्र खेड्यातील एका गोष्टीने त्याचे लक्ष वेधले जाते, गावाच्या टोकाला असलेली जुनी, गहिरी विहीर. ही विहीर गावक्यांच्या म्हणण्यानुसार शापित होती. विहीर गावाच्या बाहेर वाड्याजवळ स्थित होती. त्या विहिरीभोवती गडद झाडे उभी होती, ज्यांच्या फांद्या नेहमी वायामुळे अजीब वटवट करत असत. विहिरीचा काठ काळसर आणि शेवाळलेल्या दगडांनी व्यापलेला होता आणि त्या दगडांच्या दरम्यानून ओलसर वास येत असे, जणू काही मृत्यूची चाहूल. विहिरीच्या पाण्यात एक विचित्र गडद चमक होती, जी दिवसा स्पष्ट दिसायची. जणू काही त्या पाण्यात काहीतरी जिवंत आहे असे भास होत असे. गावक्यांच्या अफवा गावकरी सांगायचे की त्या विहिरीत पाणी पिण्यासाठी गेलेले काही जनावर परत आली नाहीत. काही जण म्हणायचे त्या विहिरीच्या जवळ गेलेले माणसे गायब होतात. त्या विहिरीत एक आत्मा आहे, एक तळमळता आत्मा. काही वृद्ध गावकरी सांगायचे की विहिरीच्या पाण्यात रात्री लालसर झळाळी दिसते आणि आसपासच्या झाडांवरून विचित्र सावल्या हलताना दिसतात. हे ऐकूनही राघवला त्यावर विश्वास बसत नव्हता. काहीतरी विज्ञानावर आधारित कारण असेल असे म्हणत तो या गोष्टींना एकदमच फेटाळून लावत होता. पण त्याच्या मनात एक उत्सुकता तयार झाली होती. या विहिरीचे रहस्य काय असेल? की राघवने ठरवले की या विहिरीचा स्वतः अभ्यास करायचा. एका दिवशी तो दुपारच्या वेळेला विहिरीजवळ पोहोचतो. वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत होता आणि विहिरीभोवती पानांची सळसळ ऐकू येत होती. विहिरीच्या जवळ पोहोचताच त्याला एक विचित्र गारवा जाणवला. त्या गारव्याने त्याच्या शरीरात नकळत एक अस्वस्थता आणली. तो विहिरीत डोकावून पाहतो. पाणी अंधारमय आणि नीरव होते. त्या पाण्यावर हलकीशी हालचालही नव्हती, पण त्यात एक प्रकारचा भार जाणवत होता, जणू काही ते पाणी मूक साक्षीदार होते, अनेक दुर्दैवी घटना पाहून दग्ध झालेले. त्याच्या डोळ्यांसमोर पाण्यात हलकासा तरंग उठला, जणू काही कोणी अदृश्य हाताने पाण्याला स्पर्श केला होता. अचानक त्याला एका लहान मुलीचा आवाज ऐकू आला, "मला बाहेर काढा." आवाज अशा स्वरात होता की जणू ती फार मोठ्या यातनेत होती. राघव दचकला. त्याने पुन्हा विहिरीत पाहिले, पण तिथे काहीच नव्हते. आवाज पुन्हा त्याच्या कानात घुमत होता. गडबडीत तो विहिरीपासून दूर सरकतो. मात्र त्याला जाणवते की विहिरीजवळ त्याच्या पायाजवळ ओल्या मातीत लहान मुलीचे पाऊल खुणा उमटलेल्या आहेत. रात्रीचा अंधार आणि एक नवे संकेत. त्या रात्री राघवच्या झोपेत एक विचित्र स्वप्न येते. एका जुन्या साडीतली स्त्री त्याच्या स्वप्नात प्रकट होते. तिच्या डोळ्यात ज्वालासारखा लाल रंग असतो आणि तिचा चेहरा भयानक गंभीर, जणू काही ती राग आणि दुःख यांचा मिलाफ होती. ती राघवच्या दिशेने बोट दाखवत सांगते, "तू विहिरीजवळ जाऊ नकोस." तिच्या मागे विहिरीतून अर्धवट आकृती उभी राहते. एक स्त्री आणि मुलगी एकमेकांच्या हातात हात गुंफून विहिरीत दिसतात. त्या आकृत्या अचानक काळसर धुरात विलीन होतात. राघव थरथरून जागा होतो. त्याला कळत नाही की हे फक्त स्वप्न होते की त्याच्याशी जोडलेले काही रहस्य. त्याला वाटते की त्याच्या हातांवर अद्याप थंड ओलावा आहे, जणू काही त्याने त्या विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर तो स्पर्श घेऊनच आला आहे. वास्तव आणि गूढाचा संघर्ष. राघवने दुसऱ्या दिवशी विहिरीजवळ पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला. मात्र गावातील एका म्हाताऱ्या व्यक्तीने त्याला अडवले. त्या व्यक्तीने सांगितले, तिथे शतकांपूर्वी एका स्त्रीने तिच्या मुलीसोबत विहिरीत उडी मारली होती. ती स्त्री तिच्या निर्दयी कुटुंबियांपासून वाचण्यासाठी तिथे गेली होती, पण आता तिचा आत्मा शांत नाही. रात्री तिथे गेलास तर ती तुलाही सोडणार नाही. राघवला या गोष्टी अजूनही अतार्किक वाटत होत्या, पण त्याला जाणवले की विहिरीभोवती काहीतरी गूढ आहे, जे मानवी आकलनाच्या पलीकडचे आहे. राघवच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची तळमळ वाढत होती. विहिरीबाबत ऐकलेल्या अफवा, अनुभवलेल्या गोष्टी आणि रात्री येणारी स्वप्ने यामुळे तो बेचैन झाला होता. त्याने ठरवले की आता या गूढाच्या मुळापर्यंत पोहोचायचेच. राघवने गावातील एका वयोवृद्ध व्यक्ती, बापूजी यांच्याशी बोलायचे ठरवले.
बापूजींना गावातील इतिहासाचे चांगले ज्ञान होते. त्यांनी राघवला सांगितले की ती विहीर शतकांपूर्वी एका समृद्ध वाड्याचा भाग होती. त्या वाड्यातील मालक क्रूर स्वभावाचा होता आणि त्याच्या घरातील स्त्रियांना गुलामांसारखे वागवत असे. एका स्त्रीने, जिचे नाव रत्ना होते, त्याच्या अत्याचाराला कंटाळून आपल्या मुलीसोबत त्या विहिरीत उडी मारली होती. रत्नाचा आत्मा शांत झालेला नाही, बापूजी म्हणाले. गावातील काही जणांनी तिच्या आकृतीला विहिरीभोवती भटकताना पाहिले आहे. रात्रीच्या वेळी पाण्याचा आवाज अचानक वाढतो, जणू काही पाणी रागाने उसळत आहे. राघवला या सगळ्याची सखोल माहिती मिळवायची होती. त्याने गावक्यांशी बोलून अधिक गोष्टी जाणून घेतल्या. काही जणांनी त्याला सांगितले की विहिरीच्या पाण्यात काही वेळा बुडबुडे उठतात, जणू ते पाणी जिवंत आहे. काहींनी सांगितले की विहिरीत बघणाऱ्यांना आपल्या मागे कोणीतरी उभे असल्याचा भास होतो. रात्र काळोखाची, विहिरीशी दुसरी भेट या सगळ्या गोष्टींनी प्रेरित होऊन राघवने रात्रीच्या अंधारात विहिरीजवळ जाण्याचे ठरवले. चंद्रप्रकाशात विहीर अधिक भेसूर दिसत होती. तीव्र गारठ्याने त्याचे हातपाय सुन्न झाले. विहिरीजवळ पोहोचल्यावर त्याला जाणवले की आजूबाजूची झाडे अगदी शांत होती, जणू वारा देखील तिथे यायला घाबरत होता. तो विहिरीकडे पाहत असताना त्याला पाण्यावर हलकीशी हालचाल दिसली. पाण्याच्या पृष्ठभागावर एक आकृती तयार झाली, जी हळूहळू स्पष्ट होऊ लागली. ती एक लहान मुलगी होती, रडत होती. तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी थेट विहिरीत मिसळत होते. राघवला तिचे शब्द ऐकू आले. अचानक राघवच्या मागे एका स्त्रीचा हात त्याच्या खांद्यावर ठेवला गेला. तो दचकून मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हते. मात्र त्या हाताचा थंड स्पर्श त्याला अजूनही जाणवत होता. अचानक त्याला विहिरीतून हसण्याचा भेसूर आवाज आला. तो आवाज एका स्त्रीचा होता, पण त्यात दुःख आणि संताप यांचा अनोखा मिलाफ होता. वाड्याचा शोध आणि भयभीत करणारे पुरावे. राघवने ठरवले की तो आता त्या वाड्याच्या अवशेषांचा शोध घेईल. दुसऱ्या दिवशी त्याने गावातील काही तरुणांना सोबत घेतले आणि वाड्याच्या दिशेने निघाला. वाड्याच्या जागी फक्त काही पडके खांब आणि शेवाळलेले दगड होते. मात्र एका कोपऱ्यात त्याला एक लाकडी पेटी सापडली. पेटी उघडल्यावर त्यात काही जुनी पत्रे आणि रत्नाच्या आयुष्याची माहिती असलेली हस्तलिखिते सापडली. त्यात तिने तिच्या दुःखाचे वर्णन केले होते. माझा आणि माझ्या मुलीचा आत्मा कधीही शांत होणार नाही, जोपर्यंत आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला जात नाही, असे त्या पत्रात लिहिले होते. आत्म्यांचे संकेत आणि नवीन आव्हान. त्या रात्री राघवला पुन्हा एक स्वप्न आले. यावेळी रत्ना आणि तिची मुलगी स्पष्ट स्वरूपात दिसल्या. रत्नाने त्याला सांगितले, तूच आमची मदत करू शकतोस. विहिरीत काहीतरी आहे जे आम्हाला इथून बांधून ठेवते. ते शोध आणि नष्ट कर. राघवने ठरवले की तो या रहस्याचा शेवट करणारच. विहिरीत दडलेला भयानक रहस्य आणि त्या आत्म्यांना मुक्त करण्याचा मार्ग शोधण्यासाठी तो आता पूर्ण तयारीने पुढे सरसावला. भाग 3. अंतिम सत्य आणि भयानक उलगडा. राघवने ठरवले होते की त्याला विहिरीच्या आत दडलेले रहस्य शोधून काढायचे आहे. एका चांदण्या रात्री आवश्यक सामान घेऊन तो विहिरीजवळ गेला. गावक्यांनी त्याला अनेकदा सावध केले होते, पण त्याच्या मनातील गूढ उकलण्याची ओढ अधिकच तीव्र झाली होती. त्याने विहिरीत उतरायचे ठरवले. विहिरीतील उतरण आणि भयप्रद जागा. राघवने कड्याला दोरी बांधली आणि विहिरीत उतरू लागला. जसजसा तो खाली जात होता, तसतशी त्या जागेची भेसूरता वाढत होती. विहिरीच्या भिंतींवर जुने कोरलेले चिन्ह आणि आकृती दिसत होत्या, काहीतरी प्राचीन, अघोरी विधींशी संबंधित असाव्यात. पाण्याचा गार वास आणि त्या अंधारात ऐकू येणारे अस्पष्ट आवाज त्याचे मन गोंधळवू लागले. पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पोहोचताच त्याला अचानक जोरात आकात ऐकू आला. मुलगी आणि स्त्रीचा एकत्रित स्वर, जणू त्यांनी हजारो वर्षांचे दुःख एका क्षणात व्यक्त केले होते. राघवने पाण्यात बघितले आणि त्याला दिसले की पाण्याच्या तळाशी काहीतरी चमकत आहे. भयानक शोध. राघवने हिम्मत करून पाण्यात डुबकी मारली. तळाशी त्याला एक लोखंडी पेटी सापडली, जिच्यावर विचित्र, अज्ञात भाषेत काही लिहिलेले होते. त्याने ती पेटी उघडली आणि आत काही माती आणि रक्ताने माखलेला एक प्राचीन हार सापडला. अचानक
विहिरीचे पाणी अस्वाभाविकरित्या हालू लागले, जणू काही त्याने काहीतरी भयंकर गोष्ट उघडली होती. शापाचा उलगडा राघवने हार बाहेर काढताच त्याच्या आसपास एक भयानक धूर पसरू लागला. त्या धुरातून रत्ना आणि तिच्या मुलीच्या आकृती स्पष्ट होऊ लागल्या. रत्नाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी राघवकडे पाहिले आणि म्हणाली, हा हार आमच्या मृत्यूचा साक्षीदार आहे. त्याच्यामुळे आम्हाला या विहिरीत बांधून ठेवले गेले आहे. हा शाप त्या क्रूर माणसाच्या अघोरी शक्तींनी लावला होता. रत्नाने राघवला विनंती केली, हा हार जिथे तो निर्माण झाला त्या अघोरी जागेत परत नेऊन नष्ट कर. तोपर्यंत आम्हाला मुक्ती मिळणार नाही. वेळखा आणि धक्कादायक शेवट. राघवने हार पिशवीत टाकला आणि वर चढू लागला. पण त्या क्षणी विहिरीतील पाणी जोराने उसळले आणि त्यातून काळसर हातांचे झुंड बाहेर आले. त्यांनी राघवला खेचण्याचा प्रयत्न केला. एका क्षणी त्याला जाणवले की विहिरीतील साया आत्मा एकत्र होऊन त्याला आत ओढत आहेत. कसेबसे तो वर पोहोचला, पण विहिरीभोवतीचा परिसर बदललेला होता. सर्वत्र काळोख पसरला होता आणि झाडांवरून रक्ताचे थेंब पटकत होते. राघवने हार गावाबाहेरच्या जुन्या अघोरी जागेकडे नेण्याचे ठरवले. तो जेव्हा त्या जागेवर पोहोचला तेव्हा त्या ठिकाणी त्याने हार जाळण्याचा प्रयत्न केला. पण हार जळत नव्हता. उलट त्यातून अंगार निघून जमिनीत भयानक भेगा पडू लागल्या. अचानक त्याच्या मागे रत्नाचा आवाज आला, तुझा संघर्ष अपूर्ण आहे राघव. हा शाप फक्त रक्तानेच संपुष्टात येईल. राघवने मागे वळून पाहिले तर रत्नाची आकृती एका अर्धवट भूतासारखी दिसत होती. तिचा चेहरा वेदनांनी भरलेला आणि डोळ्यांतून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्या क्षणी हारातून भेसूर आकृती बाहेर आली. ती क्रूर मालकाची आत्मा होती. ती राघवच्या दिशेने झेपावली. अनपेक्षित शेवट. राघवने हार आणि त्या आत्म्याला विहिरीत परत फेकले. विहिरीतून प्रचंड आवाज आला, जणू जमीनच फाटली. विहीर आणि तिचे गूढ वातावरण एका भूकंपासारख्या हालचालीने नष्ट झाले. पण राघव मात्र त्या विहिरीच्या छायेतून कधीच मुक्त झाला नाही. काही दिवसांनी गावक्यांनी पाहिले की राघव त्या विहिरीजवळ तसाच उभा आहे. पण आता तो माणूस नव्हता, तो स्वतःच त्या विहिरीचा एक नवा शाप बनला होता. त्याच्या डोळ्यात एकच विनंती होती, मला मुक्त करा.